नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राजमाता गोमातेसह गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक पकडली, पोलिसांकडून 2 आरोपी ताब्यात। राजमाता गोमातेसह अन्य गोवंश बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी नेणाऱ्या 2 आरोपींना महाड शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना शनिवारी सकाळी महाड तालुक्यात समोर आली असून मागील काही वर्षापासून होणाऱ्या या घटनांनी नागरिकांमधून तीव्र नाराजीयुक्त संताप व्यक्त होत आहे। याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार 22 फेब्रुवारी 2025च्या रात्री बेकायदेशीररित्या गोवंशाची वाहतूक होत असलेली खबर महाड शहर पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार मध्यरात्रीनंतर उशिरा पोलिसांनी धडक कारवाई करत महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक MH06CP0529 या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये एका राजमाता गोमातेसह 1 वासरू आणि 2 खोंड असा गोवंश दाटीवाटीने कोंबून बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी नेताना आढळून आला। पोलिसांनी या संदर्भात केलेल्या कारवाईत पिकअप गाडी आणि गोवंश असा एकूण 2,65,000 किमतीचा माल जप्त केला आहे। याबाबत वसीम इस्माईल गिरे वय 36 आणि अब्दुल रहमान अली तांबे वय 55 दोघेही राहणार राजेवाडी तालुका महाड जिल्हा रायगड या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1997 कलम 5(5)(ब)(9)(11) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे व अन्य सहकारी करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटीसह तृप्ती बोहीर, महाड।